चला रात्रीच्या जेवणामध्ये आज बेत आहे भेंडीची भाजी. दिव्यावरती बसलो जेवायला. पंती लावली वर्षाने. तो वरून कडे आहे, त्या कड्यावरनं पाणी घेतं खाली. वरण घातले डाळ. 3 पिलं घातले आहेत. हे बघा झोपले दिसतात का? उजेड येत नाही त्याला. आमच्या इकडचं धरणावरचं पाणी बघा किती आहे. जाम स्पीड आहे पारा. जेव्हा लाईट नसेल तेव्हा कसं असतं, असं राहायला लागतं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे. आम्ही आता जरा गावी आहोत. तर गावाला मस्त वातावरण आहे. पाऊस येऊन जाऊन आहे. काल 2 दिवस तर खूप मुसळधार पाऊस लागला आहे. रात्री तर विचारू नका, एवढा पाऊस लागला ना की पूर्ण आमची खलाटी आहे ती उलटले. शेतीची जागा खाली दिसते बघा, तिकडे जाणार आहोत बघायला काय झालं आहे. तर आम्हाला सकाळी असं असतं ना दर टायमाला की खलाटी उलटली की जायचं बघायचं काय झालं शेताकडे. तर आमचं एक घर आहे खाली. तर म्हटलं चला जाऊया, राऊंड मारून येऊ. आणि सकाळचा जरा चाललो की पण बरं वाटतं. तर जरा तिकडेच जातो आणि नंतर नाश्ता वगैरे होईल. वर्षा काहीतरी बनवते दुपारच्या जेवणासाठी. आमचं घर आहे इकडे. उंबर होतं एक खूप वाढलेल्या बांधामध्ये, तो साफ केला आता मग कशी. आणि पर्याच्या मागे इकडे जरा वाळा आहे, तुम्हाला दाखवतो पाणी किती आहे. रात्री खूप पाऊस लागला. तो वरून कडे आहे, त्या कड्यावरनं पाणी घेतं खाली. खूप पाणी असतं याच्यामध्ये. आणि संध्याकाळचे खेकडे पण बाहेर पडतात सुरुवातीला. आता थोडंसं पाणी जास्त रेग्युलर सुरू झालं ना. जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हा खूप खेकडे असतात तिकडे वरपर्यंत. गावोगावी पर्यांना खेकडे पकडायला जातात माणसं. तसं आमच्या गावाला काय एवढे कोण खेकडे पकडत नाही. काळे खेकडे आमच्याकडे कमी खातात. समुद्रात ते खेकडे मिळतात ना आमच्याकडे. एक वर्षी मला इथे अळंबी खूप भेटलेली. आमच्या घराच्या पाठीमागे आमचं हे घर आहे, इथे घर. आणि घराच्या मागेच इथे खूप अळंबी आलेले आहे. दीपक त्याचा आवड आहे. तर असं एवढं कधी येत नाही लवकर जवळ. पण इथे आम्हाला अळंबी भेटल्या होत्या. दिवसभर पाऊस पडला आहे आणि या पावसामुळं इकडे पूर्ण चिंचगडचाच पूल बघाल ना तुम्ही. अक्षरशः पुलावरनं पाणी वाहून चाललं आहे. केळशीतली मंडळी इकडेच थांबलीत किंवा मांदिलीत वगैरे. हे बघा एस टी पण केळशी आहे. आडे उत्तमर गाडी इकडून फिरून जाते देवाऱ्यातनं. ते बघा गाडी आली बोरसड बोरवली. आम्ही इकडे गाडीतनं उतरून बघितलं. आम्ही खाली सहज गेलेलो. लोक सगळे इथेच थांबले. दरवर्षीचं आहे दरवर्षीचं. नशीब आमचं गाव या साईडला आहे ना, तर आम्ही पण तिकडे असतो ना तर आमच्या पाशीच अवस्था झाली असते. विचारी माणसं तर रात्रभर कधी तर रात्रभर थांबायला लागतं भाऊ इथे. हां पाणी जाईस्तवर थांबायला लागतं. कोकणातल्या अशा गावांसाठी मोठी घटना होईल तेव्हा काहीतरी करतील इकडे. पाणी बघा एकदम किती दिसतं. दिसतं त्या साईडला तो. आम्ही आमच्या गावी जाताना आम्हाला रस्त्यामध्ये आमच्या इकडचं धरणावरचं पाणी बघा किती आहे. त्याने पोहायला येत असतो. धरण आहे की वरती पाणी फुल आहे. वरती डोंगरात पण खूप पाऊस पडतोय. कधी कधी इथे धरणाला पाणी येते ना, पाऊस नसला तरी वरून कधी खूप डोंगरावरनं पाऊस पडलेला असतो तेव्हा इकडे पाणी येतं. असं झालेलं आहे. मी बऱ्याच वेळेस बघितलं. इकडे खाली पाऊसच नाही, डोंगरातनं पाऊस पडतो तर इकडे खूप पाणी येतं. असं छान वाटतंय. पण संध्याकाळचा फेरफटका मारलाय गावातलं. तिकडे पूर्ण डोंगर दिसणं असे झालेत बघा मंडळी. काल रात्री एवढा पाऊस लागलाय ना आमच्या गावात, पूर्ण खलाटी पूर्ण हे झालंय. खलाटी पूर्ण बघा. हा पाणी भाऊ पाणी इथनं गेलाय. हा बघा रात्री हा पाणी इथून गेलाय पूर्ण बांध होरला इथला. म्हणजे पाऊस जाम पडला, इथनं पाणी गेला. म्हणजे जास्त पाऊस पडला. आपण झोपलेलो रात्री तेव्हा. उकरून नेलं म्हणजे हा बघा इथून पाणी आलाय. हा इथला उलटलाय पूर्ण. ह्याच्या वरनं पाणी आलाय. पाणी पूर्ण आले. खलाटी फुल झाले. कधी आलात कधी मुंबईवरनं? का तिकडे पाणी होता ना? अच्छा ती आली नाही. तिकडनं कशी गाडी आहे? नाही येणार.
आमच्या गावातला लांडोर मस्त तुरा आहे त्याच्या डोक्यावर. मस्त एकदम. सकाळ सकाळ दर्शन दिलंय. लांडोर डोक्यावर तुरा बघा कसला भारी आहे ना. गेला. हा आमचा डुऱ्याचा पर्या. डुऱ्याच्या पर्याला पाणी किती लागले बघूया. पावसातले नजारे भारी असतात गावाला. आपण मस्त वरती स्पॉट चांगला आहे पाणी आंघोळ वगैरे करा भिजायला. हा ही दगड बघा खाली आले दिसते. ही दगड खाली आत्ता नवीन आले. पाय पाठी वा पाय सर. काल आमच्या गावातली गाडी मुंबईत जाणार होती. त्यासाठी मंडळी अर्ध्या तासातनं परत आले कारण की सिंदगडच्या पुलावर एवढा पाणी जात होता. आणि हा कशाला ओरडतोय. ए बिट्टू कशाला ओरडतोस रे. इथे पण शेतीची जागा पूर्ण लय भारी वाटते इकडे वयालीमध्ये. लोक आज जरा आराम आहेत कारण की पाऊसच जाम लागतो इथं काय. तर तिकडे दाढी भिजल्या भरल्यात पूर्ण. आमच्या तिकडे खार तर दिसतच नाही बघा. हा इकडे गाणीचं पाणी. तिथलं पाणी पितात. प्यायचं म्हणजे आम्ही पहिला एक अशी ठिकाणं होती तिथली पाणी पिण्याचं ठिकाण हे. अशी शेतीची कामं असतात इकडे. लोक राहणार असतात. पूर्वी तिकडे सर्वे असायचे. नाचणी केली जायची. आता कोण नाही इकडे. हे सगळे अशा डोंगराळ भागा ना त्यामध्ये नाचणी केली जायची. काल मामाने इकडे फोडून ठेवलं नाही. चिखल करायचं बाकी आहे. असा फेरफटका मारला तरी लय भारी वाटते इकडे रानामध्ये. साईडला अशा उपली असतात. हे अशा बोंडीची झाडं. बोंडीच्या टेपावर पोचलोय. तिथनं खाली समुद्र किती खवळलं म्हणजे खाडी. पाणी किती आलं नदीला ते दिसतं. वारा खूप असतो इथे. पूर्ण बघा फुल भरलंय. स्पीडला किती पाणी आहे. केळशी समोर दिसते. गावाला लाईट पण गेली. मंडळी आम्ही गेलेलो फिरायला बाहेर राऊंड मारायला. तर येताना अशी मस्त कोळी आहे ना शेवग्याची भाजी आणलेली म्हणजे पाल्याची. तिकडे असे देठ काढलेत. आणि येताना बघा हे काजूचे आम्हाला तिकडे गर मिळाले. म्हणजे काजूच्या हाता आहे ना झाडाखाली आता असतो म्हणजे फुगतं पाण्याने आणि तसं मस्त फुलतं. मग त्यातले गर असतात. तसे एका काजू खाली आणले ना. बऱ्याच काजू खाली गेलो ना अजून तर मिळतील. शोधायला लागतील. जाऊया काय नंतर. काल आणले ना मोगरा. त्याचा गजरा मस्त एकदम सुगंध भारी आहे. मस्त आहे. जाताना कळ्या घेऊन जाऊया. हा मस्त वाटतं. आजचा नाश्ता बघ काय आहे. आजचा पौष्टिक नाश्ता आहे. चिन्या अंडी नाही तिकडे बाहेर आणि मका असं पौष्टिक नाश्ता आहे. मक्याला भाजूचा ना. चला भाजूया. मला लोटतो कोण हो. रात्री ना वाजा ना मला पण वाऱ्या नसेल तर. आज मस्त पाऊस थांबलाय पण जरा धरलाय पूर्ण. आणि आम्ही घरी आज मस्त जायचं नाही कुठे असं ठरवलंय. तर मका आणला होता. लिंबू आणि मसाला असा मीठ लावून एक नंबर भाजून मस्त बेत नाश्ता आज. इकडे अंडी आणि इकडे ह्या चिनिया असा उकडे पदार्थ आहे सगळे. रत्नागिरीचा व्हिडिओ एडिट केलाय. व्हिडिओ बघता बघता वर्षा इकडे साफ करते. भेंडी म्हणजे कटिंग करून घेते. काय करणार दुपारला. भेंड्याची भाजी आणि डाळ असणार आहे. वर्षा घालते एक रेसिपी. मी घालते एक रेसिपी. वर्षा घालते भेंडीची भाजी. घालते शेगडाची भाजी. ही घालतात ती म्हणजे कांदा मिरची आणि लसूण. त्याच्यामध्ये पुढे येताना आम्ही काजू आणलेत ना. त्याला मला काजू भेटतात बघा खाली ते पण घातले. असे पाण्यात भिजलेले असतात नाही बघा असे इकडे गेले झाडाखाली भेटतात काजूच्या. इकडे बघा भात लावून झाला आहे. आमच्या गावातलंच आहे. संतोष काकांचा सकाळीच लावला आहे. मस्त झाला एकदम.
आणि इकडे संदेशाचं घर आहे. पाणीच पाणी झालंय गावात. हो सांगा बाकी झाला ना. आता काय करतो. हे बघा नाचणी बांधायला येतो जरा राऊंड मारून. आणि ह्या टायमाला जरा बरेचशा माणसं असे बसलेले असतात निवांत. बाबा पाऊस येतो जातोय. कुणाचा कुणाचा आहे हा. तुमचा कलर मस्त आहे. रात्री जाम लागलाय. 2 दिवसापासून जाम लागलाय. आज कमी आहे जरा. गावात असं पाणीच पाणी आहे टायमाला. आमचे मोठे आई सध्या शेती त्यांनी जास्त केलं नाही वाटतं. कागद बघ कुठं येतोय. पाऊस लागतोय पण येऊन जाऊ नये. वाऱ्यावाला पाऊस आहे. गावाला किती पण कागद लावा नुसता वाट लावता कागदाची पण. बघा पाणी खलाटी दर्या एक झाला आमचा. शेतीची जागा आहे. पाणीच पाणी. खलाटी डुबली पाण्यात. बघा असा रोड आहे इथूनच असा खाली. सकाळी तर पाणी जास्त जाता पण आहे. आज सकाळी हे पूर्ण बुडालेले सगळे शेतं. अजून तिकडे पाणी आहे जात नाही. दऱ्या उलटलाय. हे बघा असा पूर्ण पाऊस पडतो ना भरपूर. खूप पाऊस पडतोय गावी. जिकडं तिकडे पाऊस. बरेच दिवस पाऊस नव्हता. घ्या पाऊस आता. हे बघा ढग बघा कसले झाले स्पीडमध्ये. दिसले का तुम्हाला. मगाशी इथलीच शेवग्याची भाजी काढली होती कोवळी. आम्ही आलो होतो इकडे साक्रीमध्ये. तर आता जरा दुपारची वेळ आहे. मिस्त्र्यांचं सगळं मेजरमेंट घेऊन झालं आहे आणि इकडे म्हटलं जरा राऊंड मारून येऊया. इथे हा जो स्पॉट आहे तिथे समुद्राला पाणी किती आहे ते बघायला आलो आम्ही. छत्री बंद करायला लागेल. पण वारा जाम आहे. वारा एवढा नाही की विचारू नका. पाऊस तेवढा नाही पण छत्री बघा कशी उडवतो. जाम स्पीड आहे वारा. जाऊ शकत नाही. खूप डेंजर आहे. वारा जाम आहे. पुढे जाऊ शकत नाही बघा. खतरनाक वारा म्हणजे एवढा की पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला पाठी खेचते वारा. हे ब्रिजचं काम चालू आहे ते आता सध्या मला वाटतं पावसात बंद असेल. पिलरचं काम चालू आहे. आणि हा बघा असा समुद्र अरबी समुद्र खवळलेला. केळशीचं बीच. पावसामध्ये आपण आपल्या मे महिन्यात आलेलो. पाऊसपेक्षा वारा जास्त आहे. बोटी एक पण दिसत नाही. ते एरवी किती बोटी असतात. पूर्ण फिशिंग बंद असते टायमाला. झाडां किती हतलत बघा इकडे. पूर्ण झाडं रस्त्याला पडलीत त्या ठिकाणी. चिखल डोंगर दरी खाली पूर्ण दगडी खाल्लेल्या आहेत रस्त्यावर अक्षरशः येताना. म्हणजे काल भरपूरच पाऊस पडला. खूप पडलाय. आणि त्याच्यामुळे सगळं भीती वाटते. म्हणजे दरडही असतात ना ते कोसळण्याची शक्यता जास्त असते. जास्त पावसामुळे. एक नंबर. आजचा दिवस एकदम भारी गेला. असं बोटीवर बसून चहा पियाची मजा काही वेगळीच. गावाला या टायमाला पावसामध्ये ना म्हणजे जास्त गावी कोण नसतं. पूर्ण शांतता असते. संध्याकाळचा एकदम मस्त वातावरण होतं. दिवसभर आपल्याला हवी ती कामं करायची. संध्याकाळी घरी मोठी होती चहा प्यायची. मस्त वाटतं. चहा प्यायला या. आणि आज वर्षा बनवणार आहे काय दुधाची पिठी रात्रीच्या आणि लाईट गेले. आम्ही आज पूर्ण फील असा घेणार आहोत ना. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा लाईटी जायच्या. म्हणजे ह्या टायमाला असं पावसामध्ये ना 15-20 दिवस लाईट नसायच्या. बॅटरी असायच्या. एव्हरेडीची बॅटरी. बॅटऱ्या कुठं दिवे असायचे तेव्हा. नंतर बॅटऱ्या पण आल्या होत्या. आमच्या असताना दिवे असायचे. दिव्यावर असायचे. नाही पण बॅटऱ्या पण म्हणजे असं कुठे जायला रे रात्री काढू सेलवरच्या बॅटरी असते ना. सेलवरच्या ना. आता आपल्याकडे इन्व्हर्टर होतं म्हणून. नाही तर 2-2 दिवस लाईट नाही. 2 दिवस लाईट नाही. इन्व्हर्टर आमच्याकडे 1 दिवस चालला. म्हणजे 3ऱ्या दिवसात लाईट नाही. रेंज नाही. म्हणजे रेंज पण नाही. कोणाला फोन पण नाही. असं आहे. रात्रीचं तुम्हाला दाखवतो. पूर्ण काळोख असेल. मेट्रोला जास्त पार्लेजी आवडतं. दर घे.
संध्याकाळची वेळ आहे, लाईट गेलेत. नाश्ता म्हणून काहीतरी करायचं आहे. मॅगीचे 2 पॅकेट आणले ना, असे मस्त फोडणीवाली मॅगी आहे. म्हणजे ही वेगळ्या पद्धतीने करतो, याची रेसिपी दाखवेन मी काहीतरी. गावाला लाईट गेल्यावरती तेव्हा दिवे असायचे, रॉकेलचे दिवे. आता पंत्या, मेणबत्ती. याच्यावरती इकडे वरचं करते जेवण. काळोखातनं काय सुधरत नाही. काय आहे? थोडीशी डाळ बनवली. अच्छा. असा वातावरण आहे इकडे. मोबाईलचा टॉर्च लावलाय, असा फील आहे गावचा. जेव्हा लाईट नसेल तेव्हा कसं असतं, असं राहायला लागतं कोकणातल्या गावामध्ये. आमच्या मनी बघा इथे बसल्या, पूर्ण काळोख आहे इकडे बघा, असं काळोख आहे. आमचं इन्व्हर्टर संपलाय. हे इन्व्हर्टर 8 तासासाठीच असतं ना, तर इकडे बघा ओटीवरती पूर्ण काळोख असते का, पूर्ण काळोख. असे राहतो गावी, 7:30 वाजले. असे गावी राहतो आम्ही. म्हणजे काही भीती नाही वाटत ह्यात आम्हाला, पण आम्ही लहानाचं मोठं असं झालो आहे. लाईटी तर पावसामध्ये तेव्हा आहे ना 15-15, 20-20 दिवस नसायच्या. आता तर दिव्यावरती असायच्या, नाहीतर तिसरा दिवस आहे लाईट नाही, आणि रेंज पण जाते त्यामुळे. ही ना बॅटरी होती थोडी, पण ती ना थोडी पेटते जाते परत, नंतर परत जाते. आपली- उजेड छान आहे. आपली मांजराची पिल्ले दाखव. 3 पिल्लं घातले आहेत. हे बघा झोपल्यात, दिसतात का? उजेड येत नाही त्याला. एकाची शेपटी तिकडे, एकाची शेपटी इकडे, एकावर एक मान ठेवून झोपतात. आता आवाज येतोय तुम्हाला आमच्या पर्याचा? पाऊस चालूच आहे, आणि खाली आमचा ओढा आहे. पुस्तकं भेटवतो आम्ही, म्हणजे गॅस असला तरी आम्ही पाणी तापवायला कधी कायसाठी असेल तर त्याच्यावरती पण करतो. वरण घातलं, डाळ. चला, रात्रीच्या जेवणामध्ये आज बेत आहे भेंडीची भाजी. दिव्यावरती बसलो जेवायला. पंथी लावली वर्षाने. आम्ही कुळदाची पिठी करणार होतो, पण नंतर मग म्हटली वर्षा की वरण आहे. आम्ही हा बघा गावठी कोंबड्याचं चिकन, म्हणजे सागोती बनवलेली, कालच बनवलेली, पण ती आहे. दरवाजे थोडा हे करा. आणि इकडे भाकरी, भेंडीची भाजी, असं सगळं इकडे वांग्याचे काप केले, बंद करा दरवाजा. असं सगळं इकडे आमलेट घेतल्या वर्षाने. मेणबत्ती लावल्या. अशा फिल्म वातावरणामध्ये आम्ही जेवणार होता. आज आहे स्पेशल बेत. मस्त झालं. गावठी कोंबड्याचं मटण मस्त झालं. चिकन काकोती लाजवाब. दुसरा दिवस आहे मंडळी. अशा तऱ्हेने तुम्हाला आज दाखवलंय. रात्रीचं तुम्हाला फील आला असेल, एकदम भारी वाटतं. म्हणजे लाईट काय झाले ना, 4था दिवस आहे. पोल वगैरे पडलेत, म्हणजे पाऊस पडला 2-3 दिवस जाम. पोल वगैरे पडलेत आणि लवकर येणार नाही लाईट, असं समजलं. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ दाखवला आहे. आम्ही जे काही केलं रुटीन लाईफ, त्यानंतर मग रात्रीचा फील, असा ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच कुठल्या तरी गावाकडचं. तुम्हाला स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू, टेक केअर.